अशा पद्धतीने आपण या समारोपाच्या अनुषंगाने सुरुवातीला त्रिशरण पंचशील आपण सर्वांनी ग्रहण केलं. आपल्या धम्मसहलीतील काही उपासकांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. तर या ठिकाणी ज्या ज्या उपासकांनी या धम्मसहलीमध्ये सहभाग घेतलेला आहे अशा उपासकांचा आपण या ठिकाणी फूल किंवा हार देऊन आपण सत्कार करत असतो. परंतु रस्त्याने आम्ही बघितलं फुलहार कुठे भेटले नाही लक्षामध्ये, आणि म्हणून बिना फुलहाराचा का होईना आपण या ठिकाणी हा समारोपाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेत आहोत. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण जे जे उपासक आपल्या धम्मसहलीमध्ये सहभाग घेतात त्या उपासकांना आपण प्रमाणपत्र त्यांचा गौरव करून आपण त्यांचा सन्मान करत असतो. आत्तापर्यंत जेवढ्या काही ट्रीप झालेल्या आहेत धम्मसहली झालेल्या आहेत तेवढ्या धम्मसहलीतील उपासकांना आपण सन्मानपत्र त्यांना देत असतो. बऱ्याच उपासकांनी ते सन्मानपत्र काचामध्ये मढवून बैठक रूममध्ये हॉलमध्ये लावले. काही पाहुणे रावणे कोणी पाहुणे आले कोणी नातेवाईक आले ते प्रमाणपत्र पाहिल्यानंतर ते तुमचे आयडेंटिटी होऊन जाते, पुरावा होऊन जातो की तुम्ही बुद्धगयेला जाऊन आलात म्हणून. काही उपासकांनी पेटीमध्ये दाबून ठेवले, काही लोकांनी लावले आलशामध्ये. तुम्हाला पण या ठिकाणी प्रमाणपत्र दिले जाणार आहे, कारण तुम्ही या धम्मसहलीमध्ये सहभागी झालात. तुम्ही या धम्मसहलीमध्ये सर्व धार्मिक ठिकाणांना तुम्ही भेट दिली लक्षामध्ये. याचा एक पुरावा म्हणून लक्षामध्ये आपण प्रत्येकांना आपण सन्मानपत्र देत असतोय. तर या ठिकाणी ज्यांचं नाव या ठिकाणी पुकारल्या जाईल त्यांनी आपलं प्रमाणपत्र या ठिकाणाहून घेऊन जायचं आहे. ठीक आहे. ठिकाणी आपल्या धम्मसहलीमध्ये सहभागी झालेले आमचे सुशीलराव कदम साहेब, जे की आपल्या धम्मसहलीमध्ये सिनियर पण आहेत ते, आणि ते माझी फौजी आहेत ते लक्षामध्ये. सुरुवातीला मी मावसाळ्याला त्यांना बघितलं, मी म्हणलं फौजी माणूस, मी ऐकलं होतं की फौजी माणसाची कुठं असते म्हणे इथं, तर म्हणला हा माणूस आपल्याला टूरमधले त्रास देणार म्हणला. परंतु माणूस एवढा सज्जन आहे बघा, देव माणूस ज्याला आपण देव माणूस म्हणतो का, तर असे त्यांचा गुण आहे. तर मी कदम साहेबांना या ठिकाणी स्टेजवरती पाचारण करतो. आपल्या हस्ते 5 उपासकांना या ठिकाणी आपल्या हस्ते प्रमाणपत्र द्यावं. सुशीलराव कदम यांना मी स्टेजवरती पाचारण करतो. तर आपल्या धम्मसहलीमध्ये आयुष्यमान श्रद्धावान बौद्ध उपासक राजेंद्र कारभारी घुसळे आणि त्यांच्या धर्मपत्नी बौद्ध उपासिका घुसळे कोमल राजेंद्र घुसळे, या दोघांना मी या ठिकाणी सूचना करतो की दोघंही पती पत्नी या धम्मसहलीमध्ये सहभागी झालेत आणि 20 दिवस त्यांनी खूप छान धम्मसहलीमध्ये त्यांचं सहकार्य राहिलं. तर मी कदम साहेबांना या ठिकाणी सूचना करतो की आपल्या हस्ते या ठिकाणी दोघांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करावा. दोघांचे 2 ओपन करा वेगवेगळे असं. सर्वांनी म्हणा साधू साधू साधू. का कसं असते बघा, काही माणसांचं पूर्ण आयुष्य जाते, बुद्धगया होत नाही. काही म्हणतात आपण मोठे झाल्यावर जाऊ, काही म्हणतात पोराचे लग्न झाल्यावर जाऊ का, मग पोराचे लग्न झाले का मग नातू येतात आहे की नाही, नवीन नवरी येते, मग नातू होतो, नातू मग अंगावर खेळतो, नाताला शाळेत सोडावं लागतं, नातू मला सोडतच नाही आहे की नाही. आणि मग नातू झाला का मग दुसरा नातू होतो, मग तो मोठा होतो, त्याला शाळेत न्यावं लागते आहे की नाही. असं करता करता मग काही लोक म्हणतात नोकरी झाल्यावर जाऊ आहे की नाही. तर असं करता करता उभं आयुष्य जाते. कोणी म्हणते घर बांधल्यावर जाऊ, कोणी म्हणते प्लॉट घेतल्यावर जाऊ, कोणी म्हणते पोरीचं लग्न झाल्यावर जाऊ आहे की नाही. असं करता करता उभं आयुष्य जाते आणि मग गुडघे दुखतात, कानाने ऐकायला येत नाही, चालता येत नाही आहे की नाही. आणि मग अशा म्हातार वयामध्ये मग बुद्धगयेला जातो तर ते बुद्धगया नीट होत नाही आहे की नाही. परंतु या राजेंद्रजी घुसळे यांचा मुलगा बघा, काय त्याचं नाव, अरुष घुसळे, ह्या बालवयामध्ये बघा त्याची बुद्धगया झाली. तर आरुषला सुद्धा मी या ठिकाणी स्टेजवरती पाचारण करतो. म्हणा साधू साधू साधू.
त्याच्यानंतर या ठिकाणी आयुष्यमान बौद्ध उपासक महेंद्र विठ्ठल जाधव आणि संगीता महेंद्र जाधव या दोघांना या ठिकाणी सूचना आहे की आपण समोर यावं. आयुष्यमान सुशील कदम साहेब या ठिकाणी या दोघंही पती पत्नी यांचा सन्मान करतील, गौरव करतील, त्यांचा प्रमाणपत्र देऊन. म्हणा साधू साधू साधू. त्यानंतर आपल्या धम्मसहलीमधील बौद्ध उपासिका येनुबाई लक्ष्मणरावजी साळवे या आईंनासुद्धा या ठिकाणी आपण प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान गौरव करण्यात येत आहे. आईंना सूचना आहे की आपण स्टेजवरती येऊन आपला सन्मान स्वीकारावा. म्हणा साधू साधू साधू. त्यानंतर आपल्या धम्मसहलीमध्ये जिजाबाई शामराव शिंगारे सिल्लोड तालुक्यातून त्या आलेल्या आहेत. तर त्यांचासुद्धा या ठिकाणी धम्मसहलीच्या या निमित्ताने त्यांचा या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान गौरव करण्यात येत आहे. कदम साहेबांना या ठिकाणी सूचना आहे की आमच्या शिंगारे आईंचा या ठिकाणी सन्मान करावा. म्हणा साधू साधू. आपल्या धम्मसहलीमध्ये सहभागी झालेल्या जालन्याहून आलेल्या आमच्या आढावे आई इंदुरबाई भिकाजी आढावे या आईंचा या ठिकाणी आपण सन्मान गौरव करत आहोत. मी कदम साहेबांना या ठिकाणी सूचना करतो की आमच्या आढवे आईचा या ठिकाणी आपण प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करावा. सर्वांचा सन्मान झाल्यानंतर या ठिकाणी बुद्ध बाबासाहेबांची गीतं होतील. कुणाला पाळणा म्हणायचा असेल पाळणा म्हणायचा आहे. या ठिकाणी आपलं या ठिकाणी भोजन होणार आहे. भोजन झाल्यानंतर आपण इथून जाणार आहोत. तर ह्या आढवे आई यांचा या ठिकाणी कदम साहेबांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. म्हणा सर्वांनी साधू साधू साधू. आपल्या धम्मसहलीतील बौद्ध उपासक आयुष्यमान जाधव साहेबांना या ठिकाणी सूचना करतो की आपण स्टेजवरती यावं. आपल्या हस्ते 5 लोकांना या ठिकाणी प्रमाणपत्र या ठिकाणी वाटप करावा. तर या ठिकाणी आपल्या जालना जिल्ह्यातून आलेल्या आमच्या बौद्ध उपासिका निर्मलाबाई शंकरराव आढवे या आढवे आईंचा सुद्धा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे. मी या ठिकाणी जाधव साहेबांना सूचना करतो या ठिकाणी आढवे आईंचा या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करावा. म्हणा साधू साधू साधू. आपल्या सिल्लोड तालुक्यातून बौद्ध उपासिका जिजाबाई उत्तमराव वाकेकर त्यांच्या मुलगी जळगावला राहते बघा आम्रपाली मोरे यांनी आज सकाळी 500 रुपये धम्मसहलीतल्या उपासकांना चहा देण्यासाठी या ठिकाणी त्यांनी पाठवलेले आहेत. अशा जिजाबाई वाकेकर यांचा या ठिकाणी आपल्या धम्मसहलीतील उपासिकांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. जाधव साहेबांना मी सूचना करतो की या ठिकाणी आईंचा सन्मान करावा. म्हणा साधू साधू साधू. नंतर आपल्या धम्मसहलीमधील अनिल गुणाजी साबळे आणि त्यांच्या धर्मपत्नी बौद्ध उपासिका छाया अनिल साबळे हे सिल्लोड तालुक्यातून आलेले आहेत. आपल्या धम्मसहलीमध्ये गेल्या 20 दिवसापासून त्यांनी खूप छान या ठिकाणी धम्मसहलीमध्ये सहभाग नोंदवला. मी जाधव साहेबांना या ठिकाणी सूचना करतो की या दोघंही पती पत्नी यांचं या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान करावा, गौरव करावा. म्हणा साधू साधू साधू. ठीक. आमचे सरोदे साहेबांना या ठिकाणी सूचना करतो की आपण स्टेजवरती यावं. आपल्या हस्तेसुद्धा या ठिकाणी 5 उपासकांना प्रमाणपत्र देऊन आपण सन्मान करावा. आपल्या धम्मसहलीमध्ये सहभागी झालेल्या कौसाबाई नारायण भिवसने यांना सूचना आहे की आपण सरोदे साहेबांकडून या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारावा. तुमचा साधू साधू साधू. ठीक. विमलबाई बाबूराव आरके हिवरा, बाबूराव मल्हारी आरके आणि विमलबाई बाबूराव आरके
या दोघांचा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे. सरोदे साहेबांना या ठिकाणी सूचना करतो की हे दोघंही पती पत्नी यांचा या ठिकाणी आपण सन्मान करावा. बोला साधू साधू साधू. आयुष्यमान बौद्ध उपासक आपल्या धम्मसहलीमध्ये सहभागी झालेले कैलास कचरोजी भिवसने आणि शिला कैलास भिवसने, शिला कैलास भिवसने आणि कैलास कचरोजी भिवसने यांना सूचना आहे की आपण या ठिकाणी सरोदे साहेबांकडून आपला या ठिकाणी सन्मान स्वीकारावा. बघा या बाबांनी आज खूप गाडीमध्ये धूम केली गाण्यावर, एकदम धूम घ्या पण साधू. अशा पद्धतीने या दोघांचा या ठिकाणी सरोदे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. ठीक आहे. कैलास सरोदे आहे ना, कैलास कचरू भिवसने यांच्या हस्ते या ठिकाणी मंगलाबाई गणेश काळे, मंगलाबाई गणेश काळे या पुण्याहून आपल्या धम्मसहलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत. मी बाबांना या ठिकाणी सूचना करतो की आमच्या मंगलाबाई काळेंचा या ठिकाणी सन्मान म्हणा. साधू साधू साधू. छायाबाई सुशील कदम आणि सुशीलराव कदम हे दोघंही पती पत्नी या धम्मसहलीमध्ये सहभागी झाले. मी भिवसने बाबांना या ठिकाणी सूचना करतो की आमच्या कदम साहेबांचा या ठिकाणी सन्मान गौरव करावा. म्हणा साधू साधू साधू. ठीक ठीक. त्यानंतर विमल कैलास साळवे, विमल कैलास साळवे या आईंना सुद्धा या ठिकाणी सूचना आहे की आपण या ठिकाणी आपला सन्मान या ठिकाणी भिवसने बाबांच्या हाताने स्वीकारावा. म्हणा साधू साधू साधू. साहेबराव किसन भिवसने या बाबांना सूचना आहे की आपण समोर यावं. आपल्या हस्ते 5 उपासकांना या ठिकाणी सन्मानपत्र द्यावं. लक्ष्मण भीमराव जगताप आणि भीमराव जगताप, भीमराव जगताप आणि लक्ष्मीबाई, लक्ष्मीबाई भीमराव जगताप आणि भीमराव जगताप हे दोघे पती पत्नी यांनी आपल्या धम्मसहलीमध्ये सहभाग नोंदवला, त्यामुळे त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. मी बाबांना या ठिकाणी सूचना करतो की त्यांचा सन्मान करावा. म्हणा साधू साधू साधू. त्यानंतर गीताबाई दिलीपराव कदम, गीताबाई दिलीपराव कदम यांना सूचना आहे की आपलं प्रमाणपत्र या ठिकाणाहून घेऊन जावं. म्हणा साधू साधू साधू. ठीक. धम्मसहलीतील जगताप साहेब, जगताप साहेबांना सूचना आहे की आपण स्टेजवरती यावं आणि आपल्या हस्ते 5 उपासकांना या ठिकाणी प्रमाणपत्र द्यावं. भागीरथीबाई कांबळे, भागीरथीबाई कांबळे ज्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. घरची परिस्थिती बघा, त्यांच्या मालकाची ठीक नसतानासुद्धा त्या धम्मसहलीमध्ये सहभागी झाल्यात. मी जगताप बाबांना या ठिकाणी सूचना करतो की आमच्या कांबळे यांच्या या ठिकाणी सन्मानपत्र देऊन सत्कार करावा. म्हणा साधू साधू साधू. लताबाई हरिदास माघाडे, कोण आहेत माघाडे? हां, लताबाई हरिदास माघाडे या आईंचा सुद्धा या ठिकाणी जगताप बाबांच्या हस्ते या ठिकाणी आपण सन्मान गौरव करत आहोत. मी आईंना सूचना करतो की आपलं या ठिकाणी प्रमाणपत्र घेऊन जावं. म्हणा साधू साधू साधू. आपल्या धम्मसहलीमधील शिला विजयकुमार दाभाडे, शिलाबाई विजयकुमार दाभाडे या ताईंचा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यासाठी मी जगताप बाबांना सूचना करतो की आपण या शिलाबाई दाभाडे या ताईंचा या ठिकाणी आपण सन्मान करावा. म्हणा साधू साधू साधू. आपल्या धम्मसहलीतील अनिलराव साबळे या बाबांना मी या ठिकाणी सूचना करतो की आपल्या हस्ते या ठिकाणी 5 उपासकांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करावा. आयुष्यमान बौद्ध उपासक ज्ञानदेव सुखदेवराव भालेराव आणि त्यांच्या धर्मपत्नी बौद्ध उपासिका राधा
ज्ञानदेव भालेराव या दोघांना सूचना आहे की आपण समोर येऊन या ठिकाणी आपला प्रमाणपत्र या ठिकाणी स्वीकारावं. मी साबळे बाबांना या ठिकाणी सूचना करतो की त्यांचा सन्मान करावा. बोला साधू साधू साधू. आपल्या धम्मसहलीमधील बौद्ध उपासिका अयोध्या सुनील मगर या आईंचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. मी साबळे बाबांना या ठिकाणी सूचना करतो की मगर आईंचा या ठिकाणी आपण सन्मान करावा. बोला साधू साधू साधू. त्याच्यानंतर लता सुभाष जगताप, लता सुभाष जगताप या आईंचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी आईंना स्टेजवरती पाचारण करतो. मी साबळे बाबांना या ठिकाणी सूचना करतो की आमच्या जगताप आईंचा या ठिकाणी आपण सन्मान करावा. बोला सर्वांनी साधू साधू साधू. बाबूराव आरके या बाबांना सूचना आहे की आपल्या हस्ते या ठिकाणी 5 उपासकांना प्रमाणपत्र द्यावं. उमेश अशोक वासुदेव, उमेश अशोक वासुदेव या भैयांना सूचना आहे की आपण स्टेजवरती यावं, आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. बाबा अलीकडे असं म्हणा साधू साधू साधू. त्यानंतर शीला अशोक वासुदेव या ताईंना सूचना आहे की आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा, आपण समोर यावं आणि या बाबांच्या हस्ते या ठिकाणी आपलं प्रमाणपत्र या ठिकाणी घेऊन जावं. बोला साधू साधू साधू. नंतर आपल्या धम्मसहलीतील उपासिका आशा भास्कर पवार, आशा भास्कर पवार या आईंना या ठिकाणी सूचना आहे की आपण या बाबांकडून आपलं प्रमाणपत्र या ठिकाणी स्वीकारावं. बोला साधू साधू साधू. ठीक. त्यानंतर आपल्या धम्मसहलीतील उपासिका शांताबाई मुरलीधर इंगळे, शांताबाई मुरलीधर इंगळे या आईंचा सुद्धा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे. मी बाबांना सूचना करतो की आमच्या शांताईचा या ठिकाणी सन्मान करावा. पूर्ण टूरमध्ये आमच्या छोट्या भयाने या आईला तंग केलं, शांताबाई शांताबाई म्हणून पूर्ण म्हणा साधू साधू. आता त्या कलाकारानं नाव आईच्या नावावर गाणं काढलं, आता आईचा काय दोष आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे ठीक आहे. या ठिकाणी आता भालेराव साहेबांच्या हस्ते या ठिकाणी 5 उपासकांना या ठिकाणी प्रमाणपत्र दिलं जाईल. विजय मुरलीधर इंगळे, विजय मुरलीधर इंगळे यांना या ठिकाणी सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान गौरव करण्यात येणार आहे. म्हणा साधू साधू साधू. ठीक ठीक. त्यानंतर आपल्या धम्मसहलीतील उपासिका लता सुनील इंगळे, लता सुनील इंगळे यांना सूचना आहे की आपण स्टेजवरती यावं. ह्या आई धाडहून आलेल्या आहेत बघा, धाड माहोरा धाड म्हणतात, बुलढाणा धाड अशामध्ये तिथून आलेल्या आहेत, तर त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. म्हणा साधू साधू साधू. प्रिय सज्जनांनो, आजच्या या मंगलमय पावन पवित्र या शुभदिनी खरं तर आज आपल्या धम्मसहलीतील उपासक महेंद्र रंगनाथ महापुरे आणि त्यांच्या धर्मपत्नी बौद्ध उपासिका अर्चना महेंद्र महापुरे लक्षामध्ये. आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो, हे जे महेंद्र भाऊ आहे ना, यांचा आज जन्मदिवस आहे, जन्मदिवस. आणि म्हणून त्यांना आज आपल्या सर्वांकडून या पवित्र भूमीवरून त्यांना शुभेच्छा. लक्षामध्ये जन्मदिवसाच्या वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. या पवित्र भूमीमध्ये त्यांचा खूप खूप सन्मान गौरव करण्यात येत आहे. आमचे भालेराव साहेबांना या ठिकाणी सूचना आहे की आमच्या महापुरी परिवारांचा या ठिकाणी सन्मान करावा, गौरव करावा. या ठिकाणी छोटासा बालक आहे,
मानवचा सुद्धा या ठिकाणी आपण एवढ्या अगदी बालवयामध्ये, अगदी हस्तखेळतं वय आहे, त्या बालवयामध्ये त्याला या ठिकाणी बुद्धगयेचं धार्मिक धम्मसहलीमध्ये सहभाग घेऊन सर्व धार्मिक ठिकाणांना त्याला दर्शन करता आलं, दर्शन लाभ झाला. आणि मी या तिघाही मायलेकरांचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. बोला साधू साधू साधू. नंतर आपल्या धम्मसहलीतील कमलबाई साहेबराव भिवसने आणि साहेबराव किसन भिवसने या दोघांना या ठिकाणी सूचना आहे की आपण स्टेजवरती येऊन या ठिकाणी आपला सन्मान गौरव स्वीकारावा. भालेराव साहेबांना या ठिकाणी सूचना आहे की आपण या ठिकाणी त्या दोघाही पती पत्नी यांचा या ठिकाणी आपण सन्मान करावा. बोला साधू साधू साधू. नंतर आपल्या धम्मसहलीतील सुमनबाई संपत भिवसने या आईंचा बघा या ठिकाणी आपण सन्मान गौरव करत आहोत. मी भालेराव साहेबांना या ठिकाणी सूचना आहे की आपण आईंचा या ठिकाणी सन्मान करावा. साधू 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 म्हणा साधू साधू. आई इकडे बघा आई साधू. आपल्या धम्मसहलीतील श्रद्धावान बौद्ध उपासिका जिजाबाई भाऊराव सकपाळ या आईंचा सुद्धा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे. मी भालेराव साहेबांना या ठिकाणी सूचना की आपण या जिजाईंचा या ठिकाणी सन्मान करावा. म्हणा साधू साधू साधू. कमलबाई पन्नालाल कमलआई कर्डक यांचं या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान गौरव करण्यात येत आहे. म्हणा साधू साधू साधू. ठीक. जी भीम. मला खूप इच्छा होती बुद्धगया करायची, पण मला शुगर BP थायरॉइड आहे. ही माझ्या बहिणी आहे मंगली मग शांताबाई, माझा भाऊ आहे भीमराव जगताप. तुला शक्य होईल का यायचं? मी बोलले काय पण होते, पण माझी इच्छा आहे, मला खूप मनात इच्छा आहे जायची. मला असं वाटत मी कधीच जाऊ शकणारच नाही, बुद्धगया करूच शकणार. मनात माझा खूप तळमळ होती कधी जायला पाहिजे, पण झाला. भंतेजीला पण म्हणलं फोन केला मंगलनी, काय माझी बहीण गोळ्या चालू आहे, 2 टाईम इंजेक्शन आहे, मला तिला घेऊ का? भंतेजी बोलले घ्या. धन्यवाद. साधू साधू साधू. बघा म्हणजे या आईने पूर्ण आपली हिंमत हरल्या होत्या. त्यांना वाटलं बा मला इंजेक्शन आहे दररोज शुगर BPचं आणि बुद्धगयेला जाणं शक्यच होणार नाही. परंतु मी गेल्या अनेक वर्षापासून टूर काढत असल्या कारणाने मला माहिती आहे आपल्या गाडीमध्ये शुगरवाले असतील, BPवाले असतील, आणखी कुठल्याही आजाराचे थायरॉइडवाले यांना अजिबात त्रास होत नाही लक्षामध्ये. आणि म्हणून या काळ्या आईंना म्हणलं की त्या चालतात फिरतात ना, स्वतःचे कामं करतात ना, तर बिलकुल त्यांना घ्या, काही होणार नाही. तर त्या आईनं पण हिंमत मारली आणि आज त्यांची बुद्धगया झाली. त्यांचं मन अगदी भारावून गेलं, अगदी हृदय भरून आलं होतं. म्हणजे त्यांची अपेक्षाच नव्हती की बुद्धगया होईल म्हणून, आहे की नाही. कारण शुगरचा आजार फार कठीण आहे लक्षामध्ये. आणि म्हणून शुगरच्या माणसाला बाहेर घर सोडणं, बाहेर जाणं, दगदगीचा प्रवास, जागरण करण्याचा प्रवास हे शक्य होत नाही, कठीण होत असते. परंतु आईची श्रद्धा होती आणि बुद्ध बाबासाहेबांच्या या शक्तीनं, बलानं त्यांना काही झालं नाही बघा. त्या उद्याही आपल्या घरापर्यंत सुखरूप जातील त्या. तर असो, धम्मसहलीमधील श्रद्धावान बौद्ध उपासिका लताबाई उत्तमराव कांबळे या आईंना थोडा रिक्षाचा मार लागला, गुडघ्याला मार लागला. तर म्हणजे आईचं सर्व ठिकाणांना भेट देणं मुश्किल झालं होतं, परंतु आईने हिंमत नाही हारले. आणि मला उलट त्यांनी हिंमत दिली, भंतेजी माझंच काही चुकलं असेल, माझ्याकडून काही गलती झाली असेल आणि त्यामुळं मला ते मार लागला, पण होऊ द्या भंतेजी, काही हरकत नाही, तुम्ही हिंमत हारू नका. आणि मला आईनं पुन्हा हिंमत दिली लक्षामध्ये. म्हणजे आजारी माणसाला आपण हिंमत द्यायला पाहिजे, त्या आजारी माणसानं आपल्याला हिंमत दिली. आणि मला वाटलं आईची बुद्धगया फक्त गाडीमध्ये बसूनच, कारण आपण पहिल्या दिवशी डॉक्टरला दाखवलं
तर डॉक्टर म्हणले गुडघ्याला मार आहे, 10 दिवस कंटिन्यू आराम पाहिजे आणि आराम जर नाही झाला तर गुडघा सुजल, प्रवासामध्ये त्रास होईल. तर मी म्हटलं बा आता आपण प्रवासामध्ये आहे, 10 दिवस तर प्रवास म्हणजे आराम करणं शक्य नाही आहे. मी म्हटलं आईची काय बुद्ध काय होणार नाही. पण आईनं स्वतः हिंमत मारली आणि आपण त्या शहरामध्ये बघा कोणतं शहर होतं, पाटणा शहर. पाटणा शहरामध्ये आपण आईला एक वाकर घेतलं. त्या वाकरवर आईने बरेच ठिकाणं केले. कुठं आपल्याला व्हीलचेअर मिळाली, कुठं नाही मिळाली, पण आईनं उशिरा का होईना, सर्वांच्या मागून का होईना, आईनं बुद्धगया केली. सर्व ठिकाणं पाहिले, एकही ठिकाण सोडलं नाही. मला वाटतं फक्त डोंगेश्वरी पर्वत नाही बघितलं, त्याच्या अगोदर डोंगेश्वरी बघितलं. हां, तर सर्व ठिकाणं आईने बघितले. तर अशा लताबाई उत्तमराव कांबळे या आईंचा या ठिकाणी आपण सन्मान गौरव करत आहोत. मी घुसळे साहेबांना या ठिकाणी सूचना करतो की आईंना प्रमाणपत्र द्यावं. म्हणा साधू साधू साधू. मी पुन्हा एकदा सुशीलराव कदम साहेबांना मी पुन्हा एकदा स्टेजवरती पाचारण करतो. आपल्या धम्मसहलीमधील सर्जेराव उत्तमराव सरोदे आणि त्यांच्या धर्मपत्नी बौद्धोपासिका लताबाई सर्जेराव सरोदे हे या दोघांचा या ठिकाणी आपण सन्मान करावा. हे बघा हे सरोदे साहेब आहेत, ऐक नाही. सरोदे साहेबांनी पूर्ण टूर होईपर्यंत त्यांनी पायामध्ये चप्पल घातली नाही बघा, अजिबात चप्पल नाही, बूट नाही. एका ठिकाणी त्यांनी बूट घेतला, चप्पल आहे त्यांना, परंतु प्रवासामध्ये त्यांचा पाय सुजला होता म्हणून चप्पल घालता येत नाही म्हणून बूट घेतला. परंतु त्यांनी असा संकल्प केला, असं ठरवलं की घरी जाईपर्यंत मी चप्पलच घालणार नाही. तर त्यांनी पूर्ण जे काही 20 दिवसाचा प्रवास आहे आपला, जे धार्मिक ठिकाणं जे बघितले, एक ना एक ठिकाण त्यांनी बिना चप्पलचा यांनी प्रवास केलेला आहे. तर मी असे सरोदे साहेबांना आणि त्यांच्या पूर्ण परिवाराला या ठिकाणी मी स्टेजवरती पाचारण करतो. आपण कदम साहेबांकडून या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारावा. म्हणा साधू साधू साधू. अशा पद्धतीने सरोदे परिवारांचा या ठिकाणी, या आईला बघा खाली जमिनीवर झोपता येत नाही, पण त्यांनी बऱ्याच ठिकाणी ॲडजस्ट केलं. त्याच्यानंतर कुठं बाकावर झोपल्या, कुठं पलंगावर झोपल्या, कुठं त्या रात्री सोप्यावर झोपल्या, आहे की नाही. म्हणजे त्यांनी ते सर्व ॲडजस्ट केलेलं आहे. एका ठिकाणी त्यांनी रूम केला होता, 1-2 ठिकाणी रूम केला त्यांनी. तर अशा पद्धतीने त्यांनी आपल्या धम्मसहलीमध्ये व्यवस्थित त्यांनी दिवस घालवलेले आहेत. त्याच्यानंतर शारदा मधुकर गायकवाड या आईंना या ठिकाणी सूचना आहे की आपण कदम साहेबांकडून आपलं प्रमाणपत्र या ठिकाणून घेऊन जावं. बोला साधू साधू साधू. ठीक. आपल्या धम्मसहलीतील तुळसाबाई विष्णूजी सोनवणे, हे बघा या आई बघा एकदम वयस्कर म्हातारा, पण सर्वांच्या समोर राहायच्या. कधी थकल्या नाही, कधी थांबल्या नाही, कधी बसल्या नाही, आहे की नाही. तो डोंगेश्वरी पर्वत आहे ना, डोंगेश्वरी पर्वत, स्वतः त्या न थांबता न रुकता त्या चढल्या बघा. म्हणा साधू. आई इकडे बघा, आई साधू साधू साधू. या आईंना सिक्युरिटी गार्डनं बुद्धगयेला पकडलं. आईच्या पिशवीमध्ये तंबाखाची पुडी आणि चुन्याची डब्बी. आईला वाटलं त्याच्यामुळं मला पकडतात काय की. आई पुढे पळाल्यामुळं त्या सिक्युरिटी गार्डला संशय आला, याच्यात काहीतरी आहे. त्या यांच्या मागे ह्या माणसं होती, घाबरल्या. पदर कोणीकडं तो काय कोणीकडं, अशा घाबरल्या त्या. मी जेव्हा जवळ गेलो तेव्हा त्या आईचा जीवात जीव आला आणि मग सर्व 10-12 सिक्युरिटी गार्ड जमा झाले आणि मग ते बघितलं पिशवीमध्ये काय आहे, तर फक्त डब्बी निघली चुन्याची. तर आई खूप घाबरल्या होत्या त्या. तर अशा खेड्यातले माणूस आहे, वयोवृद्ध आहे की नाही. तर अशा पद्धतीने आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासकांचा या ठिकाणी आपण सन्मान गौरव करण्यात आलेला आहे. निश्चित मी गेल्या अनेक वर्षापासून टूरचं व्यवस्था करतो. माझा वेगळा हेतू अजिबात नाही. माझा एकच हेतू आहे की खेड्यातील गरीबातल्या गरीब लोकांना बुद्धांचा इतिहास कळावा, बुद्धाचं जीवनचरित्र कळावं, बुद्धाच्या जीवनामध्ये कोणती घटना कुठं घडली, कशी घडली, केव्हा घडली, लक्षामध्ये हे सर्व धार्मिक ठिकाणं आपल्या उपासकांना माहिती व्हावं.
आणि उपासकांची श्रद्धा जागली पाहिजे, श्रद्धा रुजली पाहिजे. आणि म्हणून या उद्देशाने भगवंताच्या शब्दाप्रमाणे जे कोणी उपासक उपासिका भिक्खू भिक्खुनी या 4 ठिकाणाला भेट देतील ते जीवनामध्ये धन्य ठरतील. सम्राट अशोक राजांनी पण या 4 ठिकाणांचा दौरा केला होता. बाबासाहेबांनी सुद्धा या 4 ठिकाणांचा दौरा केला. आणि प्रत्येक उपासकांना या दौऱ्यामध्ये या ठिकाणांना भेट देता यावी हा उद्देश ठेवून आपण बुद्धभूमी मावसाळ्यावरून धार्मिक धम्म सहलीचं आयोजन करत असतो. आपण एक एक ठिकाण आपण दाखवतो, एकही ठिकाण गहाळ करत नाही. जेवणाची सुद्धा व्यवस्था आपण चांगली करतो. परंतु काय होतं की प्रवासामध्ये असल्यामुळं कधी वेळ भेटतो, कधी पाण्याची जागा भेटते, कुठे बनवायला जागा पाहिजे, त्याच्यामुळं मागे पुढे होतं आहे जेवणासाठी. परंतु बाकी आपल्या सर्वांच्या तब्येती वगैरे चांगल्या राहिल्या, कोणी बिमार पडलं नाही, कोणी आजारी पडलं नाही आणि सर्वांचं आपण सुखरूप प्रवास झालेला आहे. त्याबद्दल आपण या ठिकाणी सर्वांचं या ठिकाणी आपण सन्मान गौरव करण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने हा समारोपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. म्हणा सर्वांनी साधू साधू साधू. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.